असा प्रॉपर हा निघाला अंडा. हे पहा येल्लो पार्ट आणि हा जबरदस्त. याला घेतला मसाल्यामध्ये, मिरचीचा बाईट, टमाटर कांदा. एक नंबर. नमस्कार मित्रांनो, खाने का खिलाडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे अंड्याची स्पेशल डिश, ज्याचं नाव आहे अंडा लबाब. चला तर बघूया. आम्ही 1 ते 1.5 चमच इथं तेल घेतलं आहे. थोडं तेल याला गरम होऊ दे. तर या गरम तेलामध्ये आपण 1 चमच इथं जिरा घेतला आहे. जिरा चटकल्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडा बारीक केला, आपल्याकडे लसूण आहे, आपण हा बारीक लसूण घेऊ. आपण इथं बारीक लसूण, कांदा, बारीक कापून घेतलेल्या मिरच्या आणि टमाटर घेतले. त्याच्यामध्ये चला लसूण आणि आपली हिरवी मिरची. होऊ शकतो तुम्ही. तेल चांगलं गरम झालं, त्याच्यामध्ये चांगलं थोडं जास्त भाजून नाही घ्यायचं आहे. थोडं भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक आपल्याला हा कांदा जो आहे आपण हा त्याच्यामध्ये टाकून देऊ. तर मित्रांनो, ही आजची जी रेसिपी आहे थोडी स्पेशल आहे आपल्यासाठी, कारण की सहसा लोक अंड्याची भाजी बनवते, कोणी ग्रेव्ही बनवते, कोणी भुर्जी बनवते, कोणी ऑमलेट बनवते. हा अंड्याचा एक वेगळा प्रकार आपण बनवत आहोत. थोडा कांदा आपण लाल होऊ देऊ. तर मित्रांनो, इथं आपला कांदा थोडा लाल झाला आहे. याच्यामध्ये चालले आपले खडे मसाले, धनिया पावडर आहे, चिकन मसाला आहे, हा कांदा लसूण मसाला आहे. 1 चमच आपण इथं लाल मिरची घेतली आहे आणि मीठ थोडं कमी घेतलं, कारण की हा आपला ग्रेव्हीवाली भाजी नाही आहे, म्हणून इथे मीठ कमी पाहिजे. आणि थोडी हळद त्याच्यामध्ये टाकून आपण घेऊ. त्याला चांगलं मिक्स करून घेऊ. काही जण इथं टमाट्याची पेस्ट घेतात, पण आपण टमाटर कापून घेतला आहे. हा टमाटा आणि हे सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचं आहे. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की तो आपला मसाला जो आहे तो बुडी नाही लागला पाहिजे. आणि याला 2 मिनिटं आपण झाकून ठेवू. तर 2 मिनिटं झाल्या मित्रांनो, आपण चेक थोडं याच्यामध्ये आपण पाणी टाकू. मसाला थोडा बुडी लागल्यासारखं होतं. टमाटा आपलं सॉफ्ट होईपर्यंत मिक्स करून घेऊ. आपल्याला याच्यामध्ये जास्त पाणी टाकायचं आहे, कसं आपण जेवढं मसाल्यासाठी पाहिजे तेवढं पाणी घ्यायचं. आणि हे फक्त टमाटे आणि आपला मसाला सॉफ्ट होईपर्यंत त्याच्यामध्ये आपण थोडासा सांबार टाकून घेऊ. मिक्स करून 3 ते 4 मिनिटं अजून याला सेट करण्यासाठी ठेवून देऊ आपण. जास्त किचकट रेसिपी नाही आहे आणि जास्त वेळ लागत नाही, एकदम सोपी रेसिपी आहे. तुम्ही पाहून घरी ट्राय करू शकता. आता बाहेर आपले टमाटर सॉफ्ट होऊन राहिले, टमाटर चांगले सॉफ्ट होऊन राहिले. आपण झाकून ठेवू 3 मिनिटासाठी. तर मित्रांनो, आता आपण इथं 3 मिनिटानंतर हे उघडून पाहू. चांगला स्मेल येत आहे आणि ही ग्रेव्ही चांगली सुटली आपल्या. हे पहा तुम्ही, चांगला मसाला सॉफ्ट झाला आहे का. थोडं पाहिजे तेवढं पाणी घ्यायचं, थोडी आधी उकळी येऊ आणि त्याच्यामध्ये आपण आपले अंडे टाकून घेऊ. तर मित्रांनी इथे उकळी आली आहे. आपण असं हे प्लेटमध्ये घ्यायचं, एक एक अंडं फोडून असं टाकायचं हलकं काही काही साईडला दिसत पाहिजे आपल्याला. एक चाललं आपलं दुसरं एक अंड. हे चाललं आपलं इथं तिसरं अंड. हे चाललं इथं आपलं चौथं अंड. एक आणि हे चाललं आपलं इथं 5वं अंड. तर याच्या थोडं थोडं तुम्हाला जसं पाहिजे तसा थोडा थोडा गार्निशसाठी मसाला प्रत्येक अंड्यावर. त्याच्यावर येतं सांबार आणि ह्या हिरव्या मिरच्या.
1 ते 1.5 मिनिटं हे झाल्यावर तयार आहे. तर मित्रांनो, आपली अंडा लबाबदार डिश तयार आहे. तुम्ही पाहू शकता. त्याच्यामध्ये अंडे जे आपण घेतले होते आणि ज्या मिरच्या वगैरे टाकल्या ते सगळं इथं आलं आहे. आपला सलाद आहे, रोटी आहे. आजची डिश थोडी स्पेशल आहे. मी फर्स्ट टाईम बनवलेली आहे. तर आपण ट्राय करून पाहू अंडा लबाबदार कशी वाटते तर. पहिला बाईट. हे पहा तुम्ही अंडा लबाबदार. याच्यामध्ये जबरदस्त असे अंडे बाहेर शिजले मस्त याच्यामध्ये ते. आणि हे बॉईल अंड्यापेक्षा आणि ह्या अंड्यापेक्षा थोडे वेगळे असते. याचा एक बाईट घे. पाहू शकता तुम्ही. इकडे दाखवा. हे पहा. अंडा जबरदस्त असं फुटलेलं आहे. आणि हे आली आपली अंडा लबाबदारचा पहिला बाईट. बेस्ट. प्रीमियम क्वालिटी अंड्यामध्ये ही डिश. ही जी रेसिपी आहे यार, मी फर्स्ट टाईम बनवली. मला स्वतः विश्वास नाही होत आहे. आणि याच्यामध्ये मसाले वगैरे सगळं जबरदस्त कॉम्बिनेशन आहे याचं. अंड्याला लबाबदार तुम्ही पाहू शकता. आणि हे अंड पकलं पण मस्त आहे बा. हे अंडा आहे, याच्यामधला जो येल्लो पार्ट आहे आणि ह्या मसाल्यामध्ये चालला. एक स्पेशल अंड्याचा घेऊन पाहू. रिच फ्लेवर, रिच, एकदम रिच फ्लेवर आहे मित्रांनो. वा, काय कॉम्बिनेशन बसवलेलं आहे. नॉनव्हेजमध्ये अंड्याची रेसिपी हे एवढं काही खास मसाले वगैरे राहत नाही त्यात. पण हे जे डिश अंड्याच्या डिशच्या आउट ऑफ रेंज आहे. तुम्हाला मी बाकी आणखी 4 अंडे दाखवतो. 1 2 3 4 आपण मी तुम्हाला फोडून दाखवतो. 1 मिनिट. अंडा आहे बा, असा प्रॉपर हा निघाला आपला अंडा. हे पहा येल्लो पार्ट आणि हा जबरदस्त. याला घेतला मसाल्यामध्ये. मिरचीचा बाईट, टमाटर कांदा, एक नंबर. आपण चिकन खातो, मटन खातो आणि अंड्याच्या पण रेसिपी खातो. पण ह्या त्याच्यापेक्षा थोडा वेगळा फ्लेवर उरायला, थोडा क्रीमी फ्लेवर उरायला. आणि अंडा एकदम असं सॉफ्ट वाटू राहिलं. आणि मसाल्यामध्ये तो मसाला त्याच्या अंदर घुसला पूर्णच्या पूर्ण अंड्याच्या मध्ये. तर मित्रांनो, आता इकडं आणखी एक बाईट आपण पोळीसोबत तयार पोळीसोबत घेऊन पाहू. हे पहा, हाय लपलप त्याची तर्री दिसू राहिली जबरदस्त. इकडे मसाले आणि ते अंडा बनला आहे ना भाई यार, खतरनाक वाटू राहिला. वा वा. ही डिश तुम्हाला खाल्ल्यावर समजा खायला लबाबदार कोण म्हणते. अंडा लबाबदार, क्रीमी फ्लेवर उडाला, मिरच्याचा फ्लेवर उडाला आणि सगळे मसाले. जास्त पेस्ट काहीच नाही आहे. आणि सिम्पल रेसिपी आहे. तुम्ही खाऊन पहा, ट्राय करून पहा, खरोखर बेस्ट वाटेल. या तुम्हाला अजून एक हेवी बाईट बनवून दाखवतो मी आता. हे रोटी, याला अंडा लबाबदार, याच्यावर हा बारीक झालेला हा मसाला घेऊ आपण. बारीक झालेला मसाला पुरा जबरदस्त सँडविच टाईप बनवा आपण याला. क्या बात आहे. आणि थोडा लेंगे इस पे आपण निंबू. अरे निंबू कुकडे चालला रे हा, निंबू कोणीकडे चालला. हे पहा मित्रांनो, हा बनला आपला बर्गर सारखा बाईट. पाहू शकता तुम्ही. याच्यामध्ये डीप करून एकदम हेवी.
बढ़िया कॉम्बिनेशन है, एकदम बढ़िया कॉम्बिनेशन. मसाला आहे की नाही, जास्त मसाला मसाला नाही वाटला. आणि तो अंडा याच्यामध्ये सुद्धा हाफ फ्राय अंडा बनवतो नाही तशा टाईप झाला आहे. आणि शिजला पण मस्त आहे, फ्लेवरफुल आहे, रेसिपी बेस्ट आहे आणि लागून पण बेस्ट आहे. अंड्यातला स्पेशली हा येलो जो पार्ट आहे त्याने मधातला हा येलोवाला मस्त लागला. बाहेरचा तर पांढरा लागून राहिला. वाह, हा अंडा लबाबदार एकदम. एकदम बढ़िया डिश बन गया. ऐसे लगो ना एकदम बढ़िया लगो. मित्रांनो, मी ट्राय केली ही रेसिपी, तुम्ही बनवून पहा, खाऊन मला सांगा. खरोखर लबाबदार आहे, मंत्रमुग्ध झाला, जुबानची बल्लेबल्ले झाली. इथं डिशनं एक वेगळा हा लेवल बनवून ठेवला, एकदम बेस्ट झाली. ट्राय करा, मला सांगा नेक्स्ट टाइम कोणती रेसिपी पाहिजे कमेंट करून सांगा. धन्यवाद.